नमस्कार. आपण बरेचदा म्हटलेलं आहे की दासबोध कसा एक PhDचा आचार्य पदवीचा थिसिस होऊ शकतो आत्मज्ञानाच्या आचार्य पदवीच्या. ठीक आहे. कारण की समर्थ रामदासांनी हजारो प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत आणि कधी कधी असं वाटतं की संवाद होतोय की वितंडवाद होतोय की नास्तिक लोक समोर बसले आहे की काय असं वाटायला लागतं. असे असे पण प्रश्न विचारलेले. तुम्ही मगाशी असं सांगत होते, आता असं सांगताय, मग हे खरं मानू की ते खरं मानू, आहे की नाही. लहान मुलांसारखे पण प्रश्न आहेत, एकदम नास्तिकांसारखे पण प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. याला खरी म्हणजे हे म्हणतात की काय म्हणतात की असं जी असतात साधू संत सद्गुरू, अशांकडेच आपण जायला पाहिजे. असेच लीडर्स पाहिजे. अशाच सगळ्या सिटीजमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये, युनायटेड नेशन्समध्ये पण असेच संवाद व्हायला पाहिजे, जेणेकरून पूर्ण मानवता यांचं जसं आनंदवन भुवन, म्हणजे ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, स्वानंदबोध पाठण म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, युटोपिया म्हणतात, ते आपण अचीव करू शकू. बघा, त्यांच्या एवढं तर निश्चित आहे की त्यांचे सगळे महत्त्वाचे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच आत्मज्ञानी झाले असतील. कारण की एवढ्या खोलात जाऊन विचार केलेला आहे, अगणितपणाने मोठ्या आणि अगणितपणाने लहानपर्यंत सगळा परमार्थावर पूर्ण विचार केलेला आहे. तर त्यांचं पूर्ण जीवन कर्महीच पूजा 24 तासाची का न होऊ शकणार? का ते स्वमहात्मा स्वानंद गण अजन्मातो तुची जा हेची साधूचे वचन सुदृढ धरावे याच्यावर ते का पक्के नाही राहू शकणार? ते योगी भक्त विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असे का नाही होऊ शकणार? झालेच असते, निश्चित आहे. ठीक आहे. तर याच्यातले काही 7-8 प्रश्न मी घेतले. नंतर मग 9वा प्रश्न अजून एक त्यात ॲड केला की जेणेकरून म्हणजे आपले जे चिकित्सक लोक असतात त्यांना ते अजून इन डेप्थ कळायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर पहिला असा आहे, पहिला म्हणजे एकदम एक घाव 2 तुकडेवाला प्रश्न आहे त्यांचा की आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे खरं आहे की खोटं आहे आणि देव आहे की नाही आहे, सरळ सरळ यावर त्यांनी विचार केलेला आहे. सरळ सरळ त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे. कालच आपण बघितलं ते की मग तर वेदांत खोटा ठरेल, इतके ऋषीमुनींनी जे सगळे आपला इतकं सुंदर संस्कृती तयार केलेली आहे ती खोटी ठरेल, मानवी संस्कृती. इथपर्यंत जाऊन विचार केलेला आहे, उत्तर दिलं आहे त्यांना. दुसरा प्रश्न, आत्मज्ञान जे आहे त्याचं जे पूर्ण ज्ञान जे दिलेलं आहे वेदांमध्ये, वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये, गीतेमध्ये आणि असे जे अद्वैत ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सर्व ऋषीमुनी ओरडून सांगतायत की सच्चिदानंदरूप परमात्मा आहे. तरी काही जणांना कळतं, काही जणांना नाही कळत. आता ज्यांना कळतं ते खरं आहे म्हणतात, ज्यांना नाही कळत ते म्हणतात हे सगळं थोटांड आहे, म्हणतात खोटं आहे सगळं. तर हे खरं आहे की खोटं आहे सांगा. यावरही त्यांनी पूर्ण विचार केलेला आहे. बघा तो. आणि त्याच्यात गुरु शिष्यांच्या संवादाने त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण दासबोधामध्ये 20 दशक आहेत समजा, म्हणजे 100 म्हणजे 200 समासांमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तिसरं, ते जे आपण परमात्म्याला, हे मूळ मी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं आणि लोकांना सांगितलं होतं. ठीक आहे. तर ते बघून मी ट्रान्सलेट करून सांगतो की आपण पूर्ण जीवन झोकून देतो देवाकरता, तर तो वेळ वाया घालवणं आहे की वेळ उपयोगात करणं आहे हे तुम्ही सांगा. तर त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, उपयोगात आणणार बाबा. ठीक आहे. तर त्यांनी शेवटी म्हटलं, अरे माझ्या बापा, असं हा शब्द आहे बरं त्यांचा, की माझ्यावर नाही तर तू कमीत कमी उपदेशांवर, रामावर, हनुमंतावर तरी विश्वास ठेव. इथपर्यंत बोललेले आहेत. म्हणजे कधी कधी रागवत आहेत, कधी कधी अगदी त्याच्या पाया पडतायत, गयावया करतायत की अरे बाबा समजावून घे. ठीक आहे. कळवळीने सांगतायत. ठीक आहे. तिसरा प्रश्न आत्ताच झाला, हो की इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम और वेस्ट ऑफ टाईम. ठीक आहे. चौथा की आनंदवन भुवन जग आपल्याला तयार करायचं आहे,
ज्याला आपण आजकाल सतत विकास लक्ष्य म्हणतो, ते कसं करायचं. मग त्यांनी सांगितलं की परमार्थ मार्गावर सगळ्यांना राहावं लागेल. त्यांनी उत्तर पण दिलेलं आहे. आनंदवन भुवन तुम्ही ते त्यांची ते काव्य आहे ते पण तुम्ही वाचून बघा. दासबोधामध्ये पहिल्याच कुठल्या तरी 2-3 पानांमध्ये दिलेलं आहे आणि सगळ्या दासबोधांमध्ये असतात. 5वा, प्रत्येक व्यक्ती शक्ती योगी भक्त होऊ शकते का, आणि होऊ शकत असेल तर ती प्रत्येक क्षणाला त्या अवस्थेत राहू शकते का. तर त्याचं उत्तर त्यांनी हो दिलेलं आहे की योगी भक्त विभक्त नसावे तरीच भक्त म्हणा. योगी म्हणजे युजी युंजित योगा, भगवंताशी जुळून जाणे, आणि तिथे सतत राहू शकतो का. मग त्यांनी थेंबुटा सागरी बुडाला, अवघा योने एकचित झाला देहातीत वस्तू सांगितलं आहे. मग सोहमात्मा स्वानंद गण अजन्मातो तुची जाणं सांगितलेलं आहे. बरेच ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. 6वा, खरंच देव सर्वत्र भरलेला आहे का. अस्तित्वात आहे तर सर्वत्र खरंच भरलेला आहे का. अगदी अगणितपणे लहान अगणितपणे मोठा जे तुम्ही म्हणता खरंच आहे का. पहिला प्रश्न हा 6वा प्रश्न सारखा वाटतो, पण पहिला प्रश्न थोडा वेगळा आहे. सेल्फ रिअलायझेशन, आत्मज्ञानावर आहे. हा जो आहे सरळ सरळ विचारलं की देवच अस्तित्वात आहे की नाही. नास्तिक माणूस असेल पण, आणि तोही नास्तिक माणूस पण शेवटी तो हे झाला असेल, आत्मज्ञानी झाला. एवढं पण होऊ शकतं की जसं एवढं सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये. तुम्ही बघा की ज्ञानेश्वरांना ज्यांनी नाव घ्यायला नको, म्हणजे ज्यांनी जेवायला नाही दिले आणि मग त्यांनी मांडे करताना बघितलं पाठीवर ज्ञानेश्वरांच्या, तर त्यांनी त्याचे फेकले. थोडंसं जे काय राहिलं होतं म्हणजे खाली सांडलेलं वगैरे जे होते पीठ वगैरे, ते जेव्हा मुक्ताईने बाहेर फेकलं तर ते जाऊन त्यांनी त्या कचरापिढीतनं खाल्लं होतं. मग त्यांना विसोबाव किंवा खेचर वगैरे म्हटलं. ते शेवटी नामदेवांचे सद्गुरू झाले. ते तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट. तर म्हणजे अत्यंत नास्तिक, अत्यंत वाईट वागणारे लोक सुद्धा त्यांच्यासमोर नक्की असतील. त्यांनीच विचारलं असं की देवच अस्तित्वात आहे का, की हे सगळं थोतांड आहे. तुम्ही बघा त्यांचे कित्येक समासांमध्ये आलेलं आहे. अक्षरशः असं वाटतं की हा संवाद सुरू आहे की भांडण सुरू आहे की वितंडवाद सुरू की काय सुरू आहे असं वाटतं. आणि नंतर मग कधी कधी रागवून, कधी कधी कडक भाषा बोलून, कधी कधी अरे बाप माझ्या बापा जसं म्हटलंय तसं. मग त्यांनी त्यांना समजावून सांगितलं. आणि नंतर मग काय होतं की जसं करत करत अभ्यास की जडमती होत की शेवटी काही लोक मग ते मार्गावर येतात आणि त्यांना ते जाणवायला लागतं. ठीक आहे. तर गॉड एक्झिस्ट एव्हरीवेअर ऑर नॉट, अँड हाऊ डज इट एक्झिस्ट, हे जे आहे हा 6वा प्रश्न होता. तर तो आपण बघतोय की खरंच देव अस्तित्वात आहे का, की सगळं थोतांड आहे. ठीक आहे. 7वं, की अशा कोणते आपण गुण अवलंबायला पाहिजे की सद्गुणांनी परिपूर्ण व्हायला पाहिजे की जेणेकरून आपण परमार्थ मार्गावर सतत राहू शकू. आणि ही खरंच माणसाची गरज असायला पाहिजे का, इथपर्यंत विचारला की माणसाची गरज आहे परमार्थ. हा आम्हाला तर नाही वाटत. लोक तर असं काही पण करून जीवन जगतात, ते मजेत राहतात वगैरे वगैरे. म्हणजे ज्यांना हा डाऊट असतो ना, ते मग आम्हीच का केलं, मग आम्हालाच काय असं वगैरे वगैरे जे असतं ना, ते सगळं ते वेगळ्या मार्गावर, आपण वेगळ्या मार्गावर. बस. ठीक आहे. 8वा, की सर्वत्र अस्तित्वात असणारा भगवंत आम्हाला कसा अनुभवास येऊ शकतो, आम्ही कसं त्याच्याशी एकरूप होऊ शकू, आणि एकरूप झाल्यावरच आम्हाला तो कळेल का. ऑल परवेडिंग ओमनिशियस, जसा सर्वत्र असलेला, प्रत्येक कणाकणात क्षणाक्षणात असलेला परमात्मा. आणि सद्गुरूंची आवश्यकता असते का, या इथपर्यंत विचारलेलं आहे त्यात. म्हणजे तो परमात्मा जाणून गेला का सद्गुरूंची इच्छा असते का, ते जास्ती प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही तर काय माणसाचं महत्त्व वाढवायचा प्रयत्न करताय, खरं तर सगळ्यांमध्येच भगवंत आहे. तर मग तुम्ही बघा इतकं म्हणजे कधी कधी त्याच्यात हे पण सुरू आहे, खतरनाक प्रश्न पण आहेत त्याच्यात. मग त्यांनी तशा प्रकारे उत्तर पण दिलेले आहेत खूप डिटेल्समध्ये व्यवस्थित. ठीक आहे. 9वं, आता ते जे सांगितलं की डिबेट्स आहे, डिस्कशन आहे, क्रिटिसिझम, की वाद
वादविवाद, वितंडवाद, त्यानंतर मग पॅथीज अँटीपॅथीज, की उपाय सांगितला त्याचा एक्झॅक्टली उलटा उपाय पण सांगितलेला. कधी थिसिस आणि अँटीथिसिस आहे. म्हणजे कधी सांगतात की नाही असा देव असतो बरं का, हां पण तो देव असा पण असतो. म्हणजे झालं, म्हणजे सगुण आहे आणि निर्गुण पण आहे. मग आता तो म्हणतो की आता सगुण आहे की निर्गुण आहे, खरं काय ते सांग, इथपर्यंत बोलणं झालेलं आहे. तो मग तुम्ही म्हणता मगाशीच तुम्ही म्हणाले की असं असतं ना, आता तुम्ही म्हणता त्याच्यात एक्झॅक्टली अपोजिट आहे. मग आता हे खरं आहे की ते खरं आहे, काय खरं काय आहे मग आता? इथपर्यंत त्यांचे हे विचार झालेले आहेत. आणि परमार्थ मार्गावर राहायला, जीवन चांगलं जगायला हे आवश्यक आहे का हो? लोक तर काय पण करतात. ते तुला काय करायचं तू ठरव, ठीक आहे की नाही. जर का तुला वाटत असेल की फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ हे आहे ते वगैरे वगैरे, ठीक आहे. मग याच्यात अजून एक प्रश्न आहे की आपण जे विचार करतो, आपण जो वादविवाद करतो, आपण जे जे काही काही गोष्टींना नावं ठेवतो, ठीक आहे, आणि नाव ठेवून त्याच्यातनं आपण सार काढून घेतो प्रत्येक ठिकाणी. डिबेट, थिंकिंग, विचारसरणी, वादविवाद, नावं ठेवून समजा ती गोष्ट हट मला नाही समजली पुन्हा सांगा, हट असं तर तू ते उदाहरण बरोबर नाही, हट, म्हणजे अशा प्रकारचं नावं ठेवणे म्हणजे काय त्या फालतू गोष्टी नाही. नावं ठेवणे म्हणजे हट ते बेकार आहे, ते मला नाही पटत आहे, दुसऱ्या प्रकारे सांगा. मग ते दुसऱ्या प्रकारे सांगायचे. आणि हे सगळे वादविवाद वगैरे असं करून आपण रायटियस पाथला आलो, म्हणजे आपण चांगल्या मार्गावर आलो, तर आपण सतत परमार्थ मार्गावर राहू शकतो का? पण जर का आपण या वादविवादातच आपण वाहून गेलो तर बघा म्हणजे किती विचार करतात. मग त्याकरता मग ते काय करायचे की चेक, स्वतःला चेक करायचे, बरोबर करतोय की नाही, सेल्फ चेक, सतत सावध राहणे, सतत अलर्ट राहणे, की सतत त्या मार्गावर राहणे. जसं आपण एकदम शूरस्थ धारा निश्चिता दुरत्या, की आपण बरोबर त्या तलवारीच्या पातावर चाललो आहे, इकडे पडणार नाही तिकडे पडणार नाही, व्यवस्थित चाललो आहे एकदम सावधपणे. तुम्ही बरेचदा तुम्ही बघा, माझे सद्गुरू असे उदाहरण द्यायचे की तुम्ही ते चिमणी कावळा वगैरे बघा किती अलर्ट असतात. इव्हन मांजर घरचं किंवा ते कुत्रा वगैरे असतात, तुम्ही एखादी टाय वळवली तर पटकन ते दूर पळून जातात, ते इतके अलर्ट असतात. आणि आता हल्ली तर म्हणजे टेक्नॉलॉजी पण आली आहे की ते म्हणजे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते एकदम अलर्ट होऊन पटकन दूर पळून जातात वगैरे, स्वतःला वाचवतात, काय काय करतात. म्हणजे तुम्ही बघाल की असं साप जरी चावायला आला, तो चावायला गेला तर जी मांजर असते पटकन उडी मारून निघून जाते. ते इतके म्हणजे चपळ असतात ते. तर आपण आपला अलर्टनेस इतका चपळ ठेवायचा की तो सतत भगवंताशीच एकरूप राहायला पाहिजे, असं त्यांनी मग उदाहरण दिलेलं आहे, ठीक आहे. आणि अशा प्रकारे जर का आपण सतत भगवंताशी एकरूप राहू शकलो तर आपला थेंबुटा सागरे बुडाला, आपला जीव परमात्म्यात विलीन होऊन जाईल, आपण योगी भक्तो आणि सतत त्या मार्गावर आपण राहू शकू. आणि कमीत कमी अशी जागा निर्माण करू शकू तिथे कमीत कमी माणसं व्यवस्थित राहू शकतील, प्राणी आणि सगळे सजीव, सगळे व्यक्ती शक्ती एकत्र राहू शकतील, ठीक आहे. जर स्वर्ग नाही निर्माण करू शकलो, आनंदवंत भुवन नाही निर्माण करू शकलो, तर ॲटलिस्ट कमीत कमी इतकं तर तुम्ही प्राप्त करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. तर शाश्वत विकास लक्ष्य चंद्रावर मंगळावर आपण इथे जे करू इथेच चंद्रावर पण घेऊन जाऊ ना. तर नाही इथे स्वतःला डिस्ट्रॉय केलं ते डिस्ट्रॉय करू आपण, ते संपत जाऊ. तर त्यामुळे हे खूप आवश्यक आहे. तर हे वर्ल्ड बँक डिस्कशनमध्ये पण मी अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत की कोणी ना कोणी तर असं इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ना, की सगळेच जर का शांत राहिले, मौनात राहिले, आपल्या आत्मज्ञानात राहिले, किंवा सगळे पैसे कमवण्यात राहिले, कोणी पॉलिटिक्समध्ये राहिलं, ते आपापल्या विषयात ते एक्सपर्ट आहे, ते करत आहेत. तर कोणीतरी हे काम करायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी सांगितलं म्हणून हे सुरू आहे बाबा, भगवंताची सेवा. आपण नेहमीच बघतो की त्यांनी आपली काढून घेतली एनर्जी तर आपण कधी जयरामजी किंवा येतात. त्यामुळे भगवंताची सेवा असंच समजा, ठीक आहे. सर्वात शेवटी नेहमी ओम, अमीन आणि अमेन लिहित असतो. आता हे कित्येक वर्ष झाले ओम तुम्हाला माहिती आहे की 4-5 धर्मांमध्ये आलेलं आहे. ओम एक ओंकार सिखिझम, आपल्या सनातन धर्म, हिंदुइझम, बुद्धिझम, बरेच ठिकाणी तावमध्ये ओम आहे. जसं आमीन म्हणजे इस्लाममध्ये आणि अमेन म्हणजे ख्रिश्चनिटीमध्ये. तर सगळं झाल्यावर बरेचदा असं ओम, अमीन, अमेन लिहित असतो.
कारण की शेवटी आपल्याला माहीत नाही कोण कुठून वाचेल आणि कोणाला कुठे उपरती मिळेल, आहे की नाही. त्या भगवंताच्या इच्छेनेच चालतं सगळं. ठीक आहे. तर दासबोधाचं हे सगळं सांगायचं होतं की कित्येक प्रश्न, डिबेट, डिस्कशन आणि काय म्हणतात त्याला, सगळं काही केलेलं आहे. थिसिस, अँटीथिसिस वगैरे झालं आहे. आणि अशा प्रकारे दासबोध लिहिल्यामुळे एक परिपूर्ण ग्रंथ होतो, म्हणजे एक आदर्श ग्रंथ. की अशा प्रकारे जर का कोणी PhD केलं, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून केल्या, तर वा, किती सुंदर लाईफ होईल, किती सुंदर जीवन सगळ्यांचं होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण परमार्थ मार्गावर राहूया. त्यांनी सांगितलं असं योगी आणि भक्त व्हायचा प्रयत्न करूया. आणि आपलं जीवन आणि जितके लोक आपल्या संघात येतील किंवा ऐकतील, बोलतील, वागतील, चालतील, त्या सगळ्यांचं जीवन सुंदर होऊन जाईल आणि त्यांना आत्मज्ञान मिळेलच मिळेल, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. धन्यवाद.